नमस्कार मित्रांनो. आज 15 ऑगस्ट देश आपला 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारलाय का? आज आपण खरोखर मुक्त आहोत का? आजारापासून, थकव्यापासून आणि औषधाच्या विळख्यातून. जर तुम्हाला वाटत असेल की आरोग्य मिळवणं कठीण आहे, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण आपल्या राष्ट्रध्वजाच्या 3 रंगातून लपलेलं आरोग्याचं गुपित उघड करणार आहोत. चला तर मग, आज खऱ्या अर्थाने आरोग्याचं स्वातंत्र्य मिळवूया. नमस्कार, स्वास्थ्य मंत्र मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या खास दिनी आपण पाहणार आहोत की आपल्या जेवणातल्या नैसर्गिक रंगाचा वापर करून आपण एक आरोग्यदायी तिरंगा कसा तयार करू शकतो. हा केवळ जेवणाचा एक प्रकार नाही, तर तुमच्या प्रतिकारशक्ती वाढवणारा आणि तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवणारा एक पॉवर पॅक आहे. चला तर मग, आपल्या या आरोग्यदायी तिरंग्याची सुरुवात करूया. पहिल्या रंगाने, केशरी. केशरी म्हणजे ऊर्जा आणि ताकद. तुमच्या आहारात गाजर, पपई किंवा संत्री यासारख्या फळाचा समावेश करा. यामध्ये असलेलं व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी एखाद्या वरदानासारखा आहे. आता वळूया दुसऱ्या रंगाकडे, तो म्हणजे पांढरा. पांढरा रंग हा शांतता आणि शुद्धतेचं प्रतीक आहे. आपल्या आहारामध्ये दही, ताक, पनीर किंवा मखाने यासारख्या गोष्टींचा समावेश करा. हे पदार्थ तुम्हाला कॅल्शियम आणि प्रोटीन्स देतात, जे हाडाच्या मजबूतीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. लक्षात ठेवा, निरोगी शरीरासाठी हा पांढरा रंग म्हणजे तुमच्या आरोग्याचा पायाच आहे. शेवटी येतो आपला तिसरा रंग, हिरवा. हिरवा रंग म्हणजे समृद्धी आणि नवचैतन्य. पालेभाज्या, मेथी, पालक, ब्रोकोली किंवा काकडी हे सर्व पदार्थ म्हणजे आयर्न आणि फायबरची खाणच आहे. हे पदार्थ तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढवतात आणि पचनशक्ती देखील सुधारतात. जेव्हा तुमच्या ताटामध्ये हा हिरवा रंग असतो, तेव्हा समजा तुमचं शरीर हे नैसर्गिकरित्या डिटॉक्स होत आहे. तर मित्रांनो, आजपासून आपल्या रोजच्या जीवनात या आरोग्यदायी तिरंग्याचा समावेश करा. जेव्हा तुमच्या आहारात हे तिन्ही रंग संतुलित असतील, तेव्हाच तुम्हाला आरोग्यापासून खरं स्वातंत्र्य मिळेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येक भारतीय निरोगी होईल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या चॅनलला फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.